तुम्हालाही माझ्यासारखे तुमच्या नावाची कॅलिग्राफी पीएनजी बनवायची आहे. पॉलिटिकल डिझाइनमध्ये भरपूर प्रमाणात हे अशा प्रकारे सिग्नेचर टाइपमध्ये नाव टाकलं जातं. तर तुम्हाला देखील हे अशा प्रकारे बनवायचं आहे. कसं बनवायचं हे संपूर्ण डिटेल मी आपल्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेली आहे. त्याचबरोबर त्यासाठी लागणारा फॉन्ट हा देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. कुठे भेटणार, कसा भेटणार, हे संपूर्ण डिटेल, हा फॉन्ट काय आहे, कोणता आहे, कशाप्रकारे यूज करायचा. हा फॉन्ट मोबाईल आणि तुमच्या पीसीमध्ये देखील तुम्ही यूज करू शकता. हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही अजून देखील आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो आणि त्यासाठी लागणारं मटेरियल तसेच पीएनजी फॉन्ट हे देखील तुम्हाला फ्रीमध्ये आपण देत असतो. तुम्हाला आपली ही पीसीची स्क्रीन पाहायला भेटते. तर मित्रांनो, आपण फोटोशॉप ओपन केलेले आणि मी इथे या साईडला लेयर पॅनल मध्ये तुम्ही पाहू शकता. मी कॅलिग्राफी बनवलेली, माझ्या नावाची वगैरे बनवलेली आहे. ते कशा प्रकारे बनवली हे तुम्हाला सांगणार आहे. हा फॉन्ट ची लिंक ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉइन करावं लागेल. टेलिग्राम चॅनलचे नाव हे आपल्या या YouTube चॅनलचे नाव नाव हे सेम आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट सर्च करून देखील जॉइन करू शकता किंवा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पाहायला भेटते. तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, हे मी माझ्या नावाची ही कॅलिग्राफी बनवलेली आहे. कशा प्रकारे बनवली हे तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आता मी इथे टी प्रेस केल्यानंतर इथे टेक्स्ट पॅनल ओपन झाला आणि इथे मी ड्रॅग करतो. आता यामध्ये जर मी माझ्याच नावाचं करून दाखवतो, तर इथे मी हे अशा प्रकारे टायपिंग करून घेतो. हे तुम्ही पाहू शकता. हे मी टाइप करून घेतलेले आहे. आता जर तुम्हाला टायपिंग येत नसेल, तर तुम्ही हा इथे ग्लम्स हा ऑप्शन बघू शकता. यामध्ये तुम्हाला हे भरपूर असं कॅलिग्राफी मध्ये हे दिलेलं टेक्स्ट आहे, हे तुम्ही यूज करू शकता. आता इथे मी आपलं नाव टाकून घेतलेलं आहे. आता हे बरंच आपल्याला आता प्रॉपर कॅलिग्राफी मध्ये म्हणजे थोडक्यात पेनाने लिहिल्यासारखं आपल्याला हे दर्शवायचं आहे. कशा प्रकारे आता हे आपण करू शकतो, तर आपण मी सिंपल मध्ये सध्या हा टाकून घेतलेला आहे. आपला फॉन्ट देखील त्याच प्रकारे आहे. फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर मी टाइप करून घेतला आणि त्याच्यानंतर मी इथे आता टायपिंग करून घेतले आणि आता मला भरपूर चेंजेस करायचे आहेत. इथे भरपूर व्हेरिएशन्स मध्ये आपल्याला चेंज पाहायला भेटतात आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा हे माझे नाव अ, हे अशा प्रकारे देखील मी टाकू शकतो किंवा हे अशा प्रकारे देखील मी टाकू शकतो. आता मला हा वेलांटी हे ही वेलांटी मला चेंज करायची. तर मी काय करायचं, इथे मी अ, वेलांटी चेक करून इथे मी फक्त डबल क्लिक करून मी ही वेलांटी माझी चेंज केलेली आहे. हा मात्रा देखील मला चेंज करायचा आहे. फक्त इथे चेक करायचं आपल्याला कोणतं चेंज करायचं आहे ते. आता मला हा चेंज करायचा होता, फक्त मी इथे डबल क्लिक केलं. आता मी हे देखील चेंज करू शकतो. कशाप्रकारे? तर इथे सिलेक्ट केलं, अशा प्रकारे मी चेंज करू शकतो. अशा प्रकारे देखील मी टाइप करू शकतो, पण मला हे अशा प्रकारे बेटर वाटतंय. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आपण टायपिंग करू शकतो. आता मला चेंज करायचा आहे तो हा र. आता इथे थोडंसं स्लाइड करायचं वर खाली. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा इथे पाहायला भेटते. आता मी हे अशा प्रकारे चेंज केलेलं आहे.
हे अशा प्रकारे मी टाइप केल्यानंतर तुम्ही बघू शकता याला थोडंसं सिग्नेचर लूक देण्यासाठी मी जस्ट हे स्लाइड करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला यात भरपूर जसं मी सांगितलं भरपूर आपल्याला यात चेंजेस किंवा व्हेरिएशन्स असं पाहायला भेटतं. तर मी इथे विड्थ हे अशा प्रकारे मी हे टाकून हे तुम्ही बघू शकताय, की मी हे माझ्या नावाची ही कॅलिग्राफी कशाप्रकारे बनवली. आता मी बनवलेले अजून तुम्हाला दाखवतो. मी व्हिडिओ करायच्या आधी कशाप्रकारे मी नावाची कॅलिग्राफी बनवली. तर हे एक मी बनवलेले आहे आणि शिरवळकर म्हणून. हे देखील अशा प्रकारे देखील तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर इकडे हे बघू शकता, हे अशा प्रकारे नावाची बनवू शकता. त्याचबरोबर पुन्हा एकदा सेम बनवलं ग्राफिक्स या नावाने इथं बनवलेलं. तर हे देखील अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. आता मी इथे पॉलिटिकल टाइपमध्ये बनवलेलं. तर हे देखील अशा प्रकारे आपण बनवू शकतो. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो, की कशाप्रकारे आपण पॉलिटिकल टाइपमध्ये या फॉन्टचा यूज करून आपण पॉलिटिकल जे नाव असतं, ते आपण कशाप्रकारे खाली जी पट्टी टाकतो, कशाप्रकारे आपण करू शकतो. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ हा फॉन्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ही व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा फॉन्ट जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. या फॉन्ट्स साठी लागणारा पासवर्ड हा तुम्हाला या मध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. तिथून तुम्ही पासवर्ड पहा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण तुम्हाला जी झिप फाईल दिलेली आहे या फॉन्टसाठीची, तर ती एक्स्ट्रॅक्ट करताना तुम्हाला 2 स्टेपमध्ये दिलेला पासवर्ड लागेल. तर तो पासवर्ड तुम्ही यूज करा आणि तुम्ही देखील तुमच्या नावाची अशा प्रकारे कॅलिग्राफी ही तुम्ही बनवू शकता. तर मित्रांनो धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.